निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना. अतर्क्यवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. स्वामीमय सुप्रभात मंडळी. मी निधी, आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मंडळी, आता तुम्हाला काही दिवस रेसिपीचे व्हिडिओ येणार आहेत, कारण तुम्हाला आता कळलंच असणार आहे की माझ्याकडे कोण आलेला आहे. तर आई आलेली आहे. तर याच्या अगोदरचा जो मी पाणीपुरीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघितलाच असेल, आणि मंडळी जर बघितला नसेल तर नक्की बघा, माझ्या चॅनलवर तो अपलोड केलेला आहे. तर आज मी काय घेऊन आलेली आहे, तर आज आईने केलेली आहे मस्त तिळाची चटणी. तर मला माझे जुने दिवस आठवले, कारण त्यावेळी ना आम्ही सकाळी असंच चपाती आणि चटणी खाऊन जायचो, म्हणजे पोळी आणि चटणी खाऊन जायचो. आणि अशी घरगुती चटणी मस्त खमंग इतकी छान लागायची ना. थोडंसं तेल घालायचं जर जास्त तिखट लागत असेल तर, कारण मला थोडं कमी तिखट खायची सवय आहे आणि बाकीचे थोडं जास्त तिखट खातात. मी म्हटलं आईला की बरेच दिवस ती तिळाची चटणी मी खाल्लेली नाही आहे. तर लगेच आई काय सज्जच. आईला तर सगळ्या रेसिपी अशा छान छान बनवायला आवडतात. तर आई म्हणाली चला, आपण सामान तर आहे, थोडंसं सामान आपण घेऊन येऊया त्याच्यासाठी लागणारं आणि बनवूयात, त्यात काय मोठंसं कठीण आहे. तर मग आज मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, ती म्हणजे तिळाची चटणी. तर बघूयात, चला मी दाखवते की आईने ही तिळाची चटणी कशी बनवली आहे. तर जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता इथे आपण ना सर्वप्रथम पांढरे तीळ आहेत ना ते भाजून घेत आहोत. इथे आपण काळे तीळ जरी वापरले ना तरीसुद्धा चालणार आहे. आणि हा आहे आमच्या घरी ना बिडाचा तवा आहे, गावचा आहे, त्यामुळे इतका जाड आहे ना की एकदा तापला ना की मस्त पटापट सगळं भाजून होतं. तर अशा प्रकारे छान असे तीळ मस्त ब्राऊन होईपर्यंत, खरपूस होईपर्यंत ना भाजून घ्यायचे. आणि छान ना तीळ असे फुलतात आणि मस्त असं चटक चटक आवाज आला की समजायचं की तीळ भाजले गेलेले आहेत. आणि मग ते एका ताटामध्ये आपण काढून घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच तव्यामध्ये ना छान असे धणे आहेत ते मी भाजून घेतलेले आहेत. तर आपण हे अंदाजे घ्यायचं आहे माप. तर धण्याने ना छान असा स्वाद येतो चटणीला. तर इथे बघा, आता एका प्लेटमध्ये ना मी तीळ आणि धणे असे ठेवलेले आहेत, ओतून ठेवलेले आहेत. आणि त्याच्यानंतर आपण हे सगळं ना मिक्स करायचं आहे. तीळ आणि धणे ना आपण व्यवस्थित असे मिक्स झाले पाहिजेत, अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर ना इथे जे सुकं खोबरं असतं ना ते किसून घ्यायचं आहे. इथे मी एकच वाटी वापरलेली आहे आणि ते सुकं खोबरं छान खमंग भाजून घ्यायचं आहे. आणि ते आपण एका मिक्सरच्या भांड्यात घेऊन जितकं आपल्याला तिखट लागणार आहे ना त्या प्रमाणामध्ये इथे आपण मिरचीची पूड टाकायची आहे. आणि ते मिश्रण आहे ना छानपैकी वाटून घ्यायचं आहे, कारण ना खोबऱ्याबरोबर आपण मिरची पूड वाटली ना तर ते छान असं त्या खोबऱ्यामध्ये ना मिक्स होतं. आणि थोडंसं चवीपुरती मीठ टाकायचं आहे. तर इथे ना मिठाचं प्रमाण मी आईला टाकायला सांगितलेलं आहे. मी पण ही चटणी बनवते पण आईच्या गायडन्समध्ये. तर म्हणतात ना आईच्या हातची चव कोणाकोणाला आवडते, मला तर खूपच आवडते. तर त्याच्याप्रमाणे आता मी हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा प्लेट चेंज केलेली आहे. आणि मस्त असं ते सगळं जे आहे, जे तीळ होते त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये धणे टाकलेले, तर ते सुद्धा वाटून घ्यायचे आहेत. आणि एका वेगळ्या प्लेटमध्ये ना मी ती धण्याची पूड, त्याच्यानंतर तिळाची जे पण काही आपण वाटून घेतलेलं आहे, आणि खोबरं आणि त्याच्यामध्ये जी मिरची पूड टाकलेली आहे ते वाटून घेतलेलं आहे. असं सगळं जे वाटून घेतलेलं मिश्रण आहे ते आपण छानपैकी मिक्स करायचं आहे. आणि बघा मस्त ना त्या खोबऱ्याला थोडंसं तेल सुटतं. तर आता इथे आपली तिळाची चटणी रेडी झालेली आहे. आणि मग आपण एखाद्या छानशा डब्यामध्ये ते स्टोअर करून ठेवायची आणि आपण ही फ्रीजमध्ये ठेवायची, जेणेकरून ती खराब होणार नाही. अगदी 10 ते 15 दिवस, त्याहीपेक्षा जास्त दिवस ती फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहते. तर मंडळी, बघितलंत ना किती सोपी रेसिपी आहे तिळाच्या चटणीची. पण मी सुद्धा इतके दिवस काही बनवून बघितली नाही. आणि म्हणतात ना शेवटी आईच्या हाताला जी चव असते ना ती कुठेच नसते. आणि अगदी सेम तशीच टेस्ट मला आली आणि मला ते माझे जुने दिवस आठवले. तर मंडळी, अशी ही तिळाची चटणी कोण कोण बनवून खातं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ही रेसिपी कोण कोण करून बघणार आहे, किंवा कोणी अगोदर अशी सेम रेसिपी केलेली असेल
किंवा जर कोणाकडे काही अजून नवीन अपडेट्स असतील की तुम्ही हे घातलं की अजून छान लागेल, तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहून सांगा. मी नक्की ते पुन्हा एकदा त्याच्यामध्ये अपडेशन करण्याचा प्रयत्न करेन. हा व्हिडिओ आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह आणि नवीन रेसिपीसह, कारण आता आई आलेली आहे. तोपर्यंत काळजी घ्या, सेफ रहा अँड बाय बाय.